नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज मी ऍडव्होकेट आहे. मी असा वकील आहे ना, 5च मिनिटात केस सॉल्व्ह करतो. 5च मिनिटात. इतका खतरनाक मोरे वकील आहे. 5च मिनिटात केस सॉल्व्ह करा. Yes. पटकन कारण आज दुपारपर्यंत मलाही निघायचंय. हो. अहो आज दुपारी 2 वाजता आमच्या शाळेचं रियुनियन आहे अच्छा. आणि ड्रेस कोड 9 वारी आहे. पण मला 4 वार जास्त घ्यावे लागतील ना. त्यापेक्षा 1 महिना अख्खा घ्या ना. 4 वार घेताय ना, म्हणून म्हटलं 1 महिना अख्खा घ्या. करिअर बर्बाद करे ना. आय एम सॉरी मॅडम. माझ्याशी नीट बोलायचं. I'm sorry. हा? हा. चला पटकन आरोपीला बोलवा. 5 मिनिटात काही ती शिक्षा सुनावते. आता पटकन सोडून टाक. नाही शिक्षक का सुनू नका. आधी सुनावणी होऊ द्या. सगळं बाकी नंतर करा सगळं. सुनावणी होईल. पटकन बोलवा. ओके. हा. आरोपी निखिल हाजीर हो. बने वने बने तू अरे, कोण आहे? कोण आहेस तू? तुम्ही याला ओळखता? अरे सवाल मेरा बचपन का दोस्त आरोपी निखिल बने यांना बाइज्जत बरी करत आहे. हो मॅडम, थांबा. थांब. अरे आधी ऐकून तर घ्या. याला कशाला आणलाय? हा, आधी सुनावणी तर होऊ द्या. डायरेक्ट का सोडतात त्याला? सॉरी हा. ते खूप दिवसांनी भेटलो ना, थोडं एक्साइट अरे झालं. वने खूप दिवसांनी काय खूप वर्षांनी भेटलं यार. हो यार बने किती पण खरं सांगू थोडाही फरक नाही पडलाय तुझ्यात. बने म्हणजे आताही शाळेचे कपडे घालून गेलास ना तर तुला कोणी ओळखणार नाही यार. गप वने, तू पण आता शाळेचे कपडे शाळेचं गेलीस ना तर बाई समजून तुला एक साथ नमस्ते करतील सगळे. क्या बात आहे यार. सॉरी मॅडम, सॉरी. काय तुम्हा दोघांना असं बघून ना मला पण शाळेत गेल्यासारखं वाटतंय. खरं सांगू का आज खूप दिवसांनी भेटले. पटकन मोरे आटपा. Yes. ए, तुला माहितीये आज आपल्या शाळेची रियुनियन आहे. काय बोलते? माहित नाही नाही ना. मोरे पटकन आट. तू शाळेच्या ग्रुपवर पण नसशील. कुठे? थांब पटकन ऍड करते तुला. मॅडम माझं ऐका ना ऐक मॅडम. ना वने ऐक ना. ते ग्रुप मध्ये सही आहे का? तामणकरांची सही. बने, छपरी अजूनही तिच्यात अडकलाय. अरे नाही, आज तिने नाही का ते गॅदरिंग मध्ये केलं होतं. काय भारी केलं होतं यार. तीच पासना बाई मला खूप आवडली. तेव्हापासून आयटम दिसते एक यार नंबर. ती. पण कमाल आहे. तसं काय डोक्यात ठेवू नको. मी आपला ग्रुप बनवला म्हणून आहे, विचारला. अजून ग्रुपवर आहे आहे ती. ना. मॅडम आपण केस सुरू करूया का? हो लवकर तुम्ही इकडे ना प्लीज. इकडे ना. प्लीज तर आरोपी निखिल बने. आरोपी नाहीये. आरोप अजून सिद्ध व्हायचाय. पण मॅडम तो आरोपी म्हणून आलाय. कोर्टाच्या भाषेमध्ये असंच म्हणतात. तरी पण माननीय आरोपी असं म्हणा. काय म्हणू? माननीय आरोपी. हा, नाही, म्हणजे माननीय. असं मला म्हणायचं आहे. हा मा- माझ्या पुढे टिंब नाहीये. माननीय आरोपी. याला म्हणायचं आहे हा माननीय आरोपी निखिल बने यांच्यावरती असा आरोप आहे की यांनी गेली महिनाभर चौगुले मॉलमध्ये चोरी केली आहे. हो, हे मॉलमध्ये जायचे, वेपर खायचे, चॉकलेट खायचे आणि रॅपर तिकडेच फेकून द्यायचे. आताच परवाच यांना 15 एप्रिलला रंगे हात पकडण्यात आलेला आहे. त्या दिवशी होळी असेल. होळी का असेल? रंगे हात. अरे यार वने, तू अजून पण त्याचे फालतू पिजे करते. अहो तुम्हाला सांगतो, शाळेत असताना ही वर्गात ना अशी पिजे सांगायची ना, बाहेरून शिक्षक जायचे ना ते चालता लुळे व्हायचे असे. एवढे फालतू पिजे सांगते अजून पण. मॅडम ऐका ना, महिन्याभरानंतर तो आपल्या ताब्यात आलाय. तो चोर आहे, चोरी करतो तो. बने तू हे केलंयस? 1 मिनिट. तो काय नाही बोलणार आहे? अरे 4 दिवसांपूर्वी त्याला मी पकडलेला आहे, कळलं का? तो असा मॉलमध्ये गेला, त्याने बघितलं, इकडे तिकडे बघितलं, कोणी दिसत नाहीये. कोल्ड्रिंकची बॉटल उचलली, ती संपवली आणि ती तशीच फेकून दिली. आणि बघा मॅडम, ती कोल्ड्रिंकची बॉटल इथे आहे आणि त्यावर निखिल बने यांच्या हाताचे ठसे आहेत. मॅडम हे बघा. मॅडम लिहून घ्या ना. मी ऐकते ना, लिहून नंतर घेईन. नाही तसं नाही, तुम्ही ते ठीक आहे, पण फोनवरती काय बघता? इकडे बघा ना आमच्याकडे. फोनवरती काय? मी जज आहे आणि या मंचावर जज मोबाईलवर असलेला चालतो. कळलं? आणि मी फक्त इथे हसायला येत नाही, निकालही लावते. मग काम करा ना. काय? छोटा आरसा घ्या, पावडर पप लावून घ्या, चॉकलेट पण खाऊन घ्या. अरे ही चांगली आयडिया आहे. अजी
इथे लक्ष द्या इथं. हा सॉरी 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 ही केस महत्वाची आहे. तर ह्या बॉटलवर आरोपी निखिल बने ह्यांचे ठसे आहेत. ह्या बॉटलवर बने तुझ्याकडून कोण आले युक्तिवाद करायला? हा ते वकील येतात माझे, ते बोलले 5 मिनिटात इथे एक पोहोचतो. मिनिट. कोणता वकील आहे? खूप मोठे तो वकील. गौरव मोरे ह्यांच्या समोर उभा राहू शकतो. अहो ते येत आहेत, कोण? प्रसाद खांडेकर. एक मिनिट. तो वकील अजिबात चालणार नाही. नाही नाही, युक्तिवाद कमी वाद जास्त होतील. नाही तो कोण म्हणलं तो वकील आहे? ऍडव्होकेट आहे? अरे तो आडवा कोर्ट आहे. ए. नाही नाही नाही, त्याला मी वकील मानत नाही. हे बघा निखिल बने, तुम्ही माझ्याकडे बघा, माझ्याकडे इकडे तिकडे बघू नका. इकडे बघा. त्या दिवशी तुम्ही मॉलमध्ये गेलात, कोल्ड्रिंकची बॉटल उचलली, ती तोंडाला लावली आणि बॉटल फेकलीत. इकडे तिकडे बघू नका, माझ्याकडे बघा. सांगा खरं आहे का खोटं आहे? अरे यार वने, मी काय नाही केलं यार. मला कळलंय रे तू निर्दोष आहे, माहितीये मला. तुझा युक्तिवाद पटलाय मला. एक मिनिट. त्याने कधी केला युक्तिवाद आणि कोणासोबत केला? एक तुम्हाला कसं मिनिट. काय पटला? मला पटलाय, तो माझा बचपनचा दोस्त आहे. मला एक मिनिट. तुम्हाला असं म्हणायचंय की या बॉटलवर निखिल बने यांच्या हाताचे ठसे येस, ह्या बॉटलवर निखिल बने यांच्या हाताचे ठसे आहेत. आहेत. येस. कॅच. मोरे आता सांगा याच्यावर कोणाचे ठसे आहेत? अहो मॅडम, असं काय करताय तुम्ही मला गंडवताय. तेच मी सांगते. बनेला पण कोणीतरी गंडवलं असेल, कोल्ड्रिंकची बॉटल खाली पडली असेल, कोणीतरी पिऊन ती टाकली असेल, बन्यानी ती कचऱ्यात टाकण्यासाठी उचलली असेल, त्याच्यावर त्याच्या हाताचे ठसे पडले असतील. याचा अर्थ तो चोर होत नाही मोरे. एक मिनिट. ऍक्च्युली मीच प्यालोय, पण ही आयडिया चांगली आहे. मला माहितीये तू निर्दोष आहे, तू काय करू शकतो माहितीये मला. तू इकडे इकडे तुमच्याकडे पुरावा आहे का? पुरावा दाखवतो ना. इकडे इकडे उभा राहा. माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे. वॉट? फोटोग्राफ्स. तू सुटणार नाहीस आता. हे बने हेच ते फोटो. त्या दिवशी तुमचा मित्र आहे ना, त्याने अर्धवट बदाम खाल्ले आणि ते उरलेले बदाम आहेत ना लपून ठेवले. हे बघा बने? मॉल मध्ये. हे बघा अर्धवट खाऊन पाकिट लपवतोय. हा आहे तो निखिल बने. हा बने. हा. यांनी बदाम खाल्ले. होय. जगात कुणी विश्वास ठेवणार नाही निखिल बने बदाम खातोय. बदाम कुठे गेले? अंगाला लागले तरी पाहिजे ना. पण हा दिसतं ना हो मॅडम. एक मिनिट. ही फाईल घ्या. ओके, ठेवा तिकडे. ठेवतो. आता सांगा तुम्ही फाईल उचलताय की चोरी करताय? मॅडम मी वकील आहे, मी का चोरी करेन? मी का चोर आहे का? तुम्हाला राजकन्यात कशाला घेतलंय? एक मिनिट. हा? इथे बोला. इथे मी चोर आहे का? अहो कसं सांगू शकता की हा चोरी करतोय? हा नाहीये पुरावा. तुम्ही वेगळं काहीतरी सांगा. ओके ओके, आता माझ्याकडे निखिल बने यांच्याबद्दल सबळ पुरावा आहे. काय पुरावा आहे? दाखवा. माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत. कसले? हा व्यक्ती चोरी करतानाचा. दाखवा. बघा ए बने, कुठे आहेस तू? बघा. तो काय मागे लाल शर्ट. लाल कलर अजूनही चांगला दिसतो तुझ्यावर. मॅडम हा चोरी करतोय. नीट बघा, चोरी कुठला? करतोय. तो बघ ना, हा तो काय बने. हा. चोरासारखा चाललोय बघ, तो मी. अरे यार, केवढा प्रामाणिक माणूस आहे. निर्दोष मुक्तत आहे. कसं काय निर्दोष? कोणता चोर सांगतो एवढा प्रामाणिकपणे की मी चोरी करतोय? अरे मॅडम दिसते ना पण याच्यामध्ये हा चोरी करतोय म्हणून. ते दिसतंय. हा बघा, हा लाल शर्ट. हा लाल ठिपका आहे. आता लाल ठिपका म्हणजे बने. हा. मग रात्री अंधार पडल्यावर गौरव मोरे समजायचं का मी? मॅडम असं काय करताय तुम्ही? मॅडम हा त्याने खरंच चोरी केली मॅडम. गौरव मोरे समजा यांनी चोरी केली हा. असं. डिक्टेटर मध्ये आवाज नाही येणार? वॉचमॅन पकडणार नाही त्यांना? खाल्ल्यावरती पोटातून आवाज कसा काय येणार? सांगा तुम्ही. पोटात ना आवाज नाही येत? कसं काय येईल? चणे पावटा उसळ खाल्ल्यावर पोटात ना आवाज येतो. अरे यार वने, फालतू विनोद अजून पण करते तू. मोरे, एका सभ्य माणसाला केस मध्ये अडकवल्या प्रकरणी कोर्टाचा परिसर 2 दिवस स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावते मी तुम्हाला. कोणाला? मला? हा. आरोपी तो आहे, मी आरोपी नाहीये. तो सभ्य माणूस आहे. लवकर साफ करा. मॅडम ऐका ना माझं. लवकर साफ करा. मॅडम ओय, ऐका ना. हे ती शाळेच्या इकडची बटाटेवाली आहे अरे आहे ना, गाडी पण टाकली तिने परत. आणि तो चुरापावाला. चुरा पाववाला नेहमी असतो. आपण जाऊया तिकडे खायला. लवकर साफ करा. हा, मी करतो मॅडम, मी करतो. लवकर साफ करा. होय, मोरे. मी करतो, चल, करतो. लवकर. तुम्ही जा. अरे ऐक ना, काय? काय जजिंग करते यार तू. एक नंबर. ते बघ इन्सिक्युअर झाले बघ. जाऊ दे. तुला ना त्यांच्या सीटवर एकदा बसवलं पाहिजे. नको एवढं मागे. भारी करते जजिंग. एक जाऊ दे. नंबर. चल ना, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. हा, चुरा रिन्यूअलला पाव जातात तिकडे हा, जाऊ. चुरा. मॅडम. हो लवकर सुरू हा करा. तुम्ही जाऊन आम्ही करतो. चल, चल, चल. कर ना, चल ना. अरे मॅडम ऐका ना माझं. तू काय बघतोय? साफ व्हायची वाट बघतोय का? वाजव ना. अरे ही माणसाचे काय करू मी आता? सगळीकडे नुसता डुंडराप टाकून ठेवला आहे. दिवसभर नुसते असे टाणे नाणे नाणे करतो आणि डुंडराप पाडून ठेवतो. सगळीकडे नुसते उवाच उबाच करून ठेवलेला आहे.
हे जो गब्र मोरे आहे ना, बाहेर याला ऍक्टर म्हणून ओळखते आहे. आता ओळखते कसले, हे स्वतः सांगतो आहे मी ऍक्टर आहे. समोरच्याला काही माहित नसते म्हणून. पण एवढा दलभद्री माणूस आहे ना, मलाच माहिती आहे काय करू याचे आता. बघू नको. एक टरबूज. अरे साहेब, काय केले तुम्ही? सगळे गिला गिला करून टाकले आहे. गिला. अरे तुझ्याबद्दल ना माझ्या तोंडात गाली येते रे, कळलं ना? गाली दे बून तर दाखवा. तुमच्या गालीवर कान फाडीतच मारेन मी नी. काय? मतलब सॉरी, एवढे भडकायला काय झाले आहे साहेब तुम्हाला? आणि लॅपटॉप इथे काय ठेवलायस? ते सुकबायला ठेवला आहे. काय करायला ठेवलाय? सुकबायला ऐसे ठेवला आहे. लॅपटॉप हा. सुबायला. काय केलं? एका लॅपटॉपचे 2 लॅपटॉप केलेस? अरे काय केलं हे? नाही साहेब, ते धुतल्यामुळे नाही झाले. ते मग? डास मारले ना, त्याच्यामुळे तुटले आहे. डास मारले म्हणजे? अरे का, एक डास बहुत ही देर से तकलीफ दे रहा था. हाँ. मी ऐसे शांत बसून राहिले. हाँ. ते असे ऊपर वाले फलीवरती बसले. मी ऊपरच्या दरवाजा असा पिचकूनच टाकले, एन्काउंटरच करून टाकले उसका. ए कांगार उठ. तू माझ्या लॅपटॉपने मच्छर मारतेस? ई मच्छरचे काय घेऊन बसले आहे. मी तर पाली पण मारते आहे. अरे लॅपटॉप आहे ग, लॅपटॉप. तू याला धुतलास का? अरे साहेब, ते खालच्या फळीवरती ना ते पीठ लागले होते, निघतच नव्हते, धुबूनच टाकला मी. याला खालची फळी नाही म्हणत, याला कीबोर्ड म्हणतात, कळलं का? ह्याच्यावरती पीठ कसं काय लागलं? अरे त्याच्यावरती मी रोटी बेली होती म्हणून. रोटी बेलली म्हणजे? अरे रोटी लाटली होती, तुम्हाला तर सगळे सांगावे लागते. तू हे लॅपटॉप आहे, लॅपटॉप, पोळीपाट नाही. हे मधली अक्षर कुठे गेली? ए गायब आहे, वी गायब आहे, कुठे गेले हे? त्याची तर एक गंमतच झाली. हे गेले म्हणून गंमत झाली? नाही, मग ते मी घरी घेऊन गेले आहे. घरी घेऊन? हा, कशाला? ते दरवाजावरती नेम प्लेट लावायची होती माझे नावाची, पनीता दुबे. पण साहेब, एक प्रॉब्लेम झाले हा. आहे. ते माझे नावामध्ये 2 वेळा ए येते आहे ना, हा. तर एक ए मला मिळाला. साहेब, तुम्ही दुसरा लॅपटॉप घेते काय? दुसरा ए पण मिळून जाईल ना, फुलच होऊन जाईल एकदम. टोल नाका. हा लॅपटॉप आहे ना, याच्यावरती मी टायपिंग शिकणार होतो, स्किट लिहिणार होतो आणि खांडेकरला टशन देणार होतो. आता कशाने देऊ टशन? साहेब, हा. लेटपोट घेऊन कोणी लेखक होत नाही. त्याच्यासाठी टॅलेंट असावे लागते. काय टॅलेंट नाही? नाही, आणि मुलात प्रसाद नावातच टॅलेंट आहे. आता काय करायचं? तुमचं नाही होणार काय? मला एक कळत नाही, हे स्किट माझ्या करता लिहिलंय की स्वतःच्या कौतुकाकरता लिहिलंय? आता ना बिचारा, बघा तुम्ही काय ते बघून एक घ्या. मिनिट, तू खरं सांग, ह्याच्या आधी कधी कुठे नोकरानी म्हणून काम केलेस का? हा साहेब, सगळ्यांकडे केले आहे, पण तुमच्या एवढे मला कोणीच बोललेले अरे नाही. हे केलं कोणी पण बोलल. कुठे केलं काम तू सांग? ए तुमचे हास्य जत्रेचे मंडळी आहे ना, सगळ्यात पहिले ए जो समीर चौघुले आहे ना, त्याच्याकडे केला. एक मिनिट, ड्यू रिस्पेक्ट, समीर चौगुले बोल. हा, वहीच टकलू माणूस, हा? त्याच्याकडे केला. हा. त्यांनी मला कामावरती काढून टाकलं. का? आपलं समजून त्याचा पीक धुतला तर काढूनच टाकले मला. अरे त्याला वीग आहे ना, जीवापेक्षा जास्त प्यारा आहे. पण माझी एकच चूक झाली. काय? ते मी खिडकीत सुकायला ठेवला होता. मग काय झालं? मग एक काबडा आला आणि चोचीत पकडून घेऊन गेला. ते म्हणजे मागे जे टीव्हीवर दाखवलं होतं का? की भांग पाडेला कावळा आपल्या एरियातून फिरतोय. हा. तो कावळा समीर चौगुलेचा वीग घालून फिरत होता. बघा साहेब, मी केवढा फेमस करून ठेवला, तरी पण त्याने मला काढून टाकले आहे. अरे म्हणजे ज्या वीगवर त्याचं करिअर होणार होतं, तू त्या वीगवर कावळ्याचं करिअर केलं. पण साहेब, तो काबडा तुमच्यासारखा दिसत होता. मारून नासा आवाज असंच येईल. करत होता साहेब. ए, तू गप्पा बसता यार. नंतर कुठे गेलीस? नंतर आम्ही गेलो, हे जो बने फॅमिली भेटली आहे ना, त्यांच्याकडे गेलो आम्ही. हो, तू या बने फॅमिलीकडे गेलेलीस आणि ती पण सोडलीस? हा? अरे ती महाराष्ट्रातली सगळ्यात आदर्श फॅमिली आहे, ती पण तू सोडलीस अरे काय असली आदर्श फॅमिली आहे म्हणजे? त्यांच्याकडे तर एक गुंडा माणूस राहतो आहे. गुंडा माणूस कोण? हे जो तुलिका नाम आहे ना, एकदमच गुंडा माणूस आहे बाबा.
मला तर भीतीच वाटते आहे कोण बोलला गुंडा माणूस आहे चांगले माहिती की बिचारी की शांत बसले बघ तो आपला गुंडा माणूस आहे तिच्या चेहऱ्यावरती नका जाबू साहेब एकदमच गुंडा हा. आहे जो लालबाग आहे ना बहुतच राडे करून ठेवले आहे मला तर भीतीच वाटायची तिची मी तर लांबच राहायचे तिच्यापासून हो काय? हा. बरं. पण साहेब तिचा तो नबरा आहे ना मल्हार हा. त्याचे तर मला बहुतच वाईट वाटते आहे वाईट वाटते आहे हा. जाऊन घे ए, साहेब मग वाईट वाईट ऐसा ऐसा होता है अच्छा ना याला वाईट म्हणतात हा. मला वाटत ते तुम्हाला कसं बहुतच बोलले आहे साहेब तुम्ही. वाटतं सॉरी मला त्याची बहुत वाईट वाटायची साहेब का त्याला बोलता येत नाही ना मुका आहे बिचारा कोण बोललं बोलता येत नाही अरे मी बोलले ना तो बिचारा मुका आहे अरे मी बघितलंय मालिका तू बोलतो अरे नाही बोलत एक साहेब मिनिट दादा जरा काही बोलून दाखव बरं का आम्हाला 2 शब्द हिला ऐकायचं आहे काय काय बोलू मला बोलता येतं व्यवस्थित कळलं हा तरी तो बोलते आहे पण तुला का जे सामने त्याच्या तोंडातून एक शब्द फुटत नाही आहे तुम्हाला वाटला मुका आहे पण ठीक आहे बायको समोर कोणाचा आवाज निघत नाही कळलं ना असं आहे हा हे जो बाई भेटली आहे दिवसभर हसतच असते डोक्यावरचे केस एकदम कारे कुडकुडीतच करून ठेवले आहे ती आजी आहे आजी कसली आजी काय झालं एकदम डांबीस आजी आहे अरे ती आजी आहे स्वतःच्या घरामध्ये चोरून चोरून पदार्थ खाते असते अशी आजी असते काय कुठे ही खायची चोरून चोरून डॉक्टर जे पण नाही सांगायचे ना सगळेच खायचे आणि या सगळ्यांना बाटायचं मी चोरून चोरून खाते माझ्यावरती नाव टाकायचे सगळे मी सोडूनच टाकली नोकरी यांची तू एवढ्या सगळ्यांना सोडलंस हा? मग तुला माझ्याकडे कोणी पाठवलं ओळखा बघू साहेब कोणी पाठवलं असेल काय हे काय तुम्ही टॉबेलर वरती करताय साहेब जरा सांभाळून प्रसाद खांडेकर एकदमच बरोबर ओळखले आहे म्हणजे तू प्रसाद खांडेकरकडे नोकरी करून मग माझ्याकडे आलीस हा साहेब निघ लसित मलिंगा टेक्स द बॉल ही वॉन्ट्स टू टेक अ यॉर्कर वारळी कोळी बाळाची शान